सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी महेश नायकुडे यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंतप्रधान कार्यालयाकडून आलोय अशी बतावणी करून शासकीय विश्रामगृह इथं निवास स्थानाची सोय करून सोलापुरातील अनेकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी मंजूर करून देतो अशी बोगस आश्वासनं देऊन कोट्यवधींची फसवणूक करणारा आरोपी महेश नायकुडे याच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार आलेली होती। या तक्रारीनुसारच सदर बाजार पोलिसांनी घटनेची शहानिशा केल्यानंतर हा इसम तोत्या असल्याचं समोर आलं। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरसिंह अंकुशकर यांनी कारवाईचा बडगा उचललेला होता। यामध्ये या तोत्या महेश नायकुडेकडून पोलिसांनी एक 4 चाकी वाहन आणि मोबाईल हस्तगत केलेलं होतं। न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेली 4 चाकी वाहन पोलिसांनी कागदपत्राद्वारे शहानिशा करून नातेवाईकांकडे सोपवले। मोबाईल मात्र पोलिसांकडे होता। या मोबाईलची न्यायालयाकडून परवानगी घेऊनच तोत्या महेश नायकुडे सदर बाजार पोलीस ठाण्यात पोहोचला। मात्र ज्या कर्मचाऱ्याकडे त्याचा मोबाईल होता तो कर्मचारी कार्यालयीन कामानिमित्त बाहेर गेलेला होता। त्याची कल्पना सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कांबळे यांनी महेशला दिली। त्यानंतर महेश नायकुडे यानं अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी पोलीस ठाण्यात वाद केला। तेव्हा हे दृश्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरसिंह अंकुशकर यांना निदर्शनास आलं। त्यांच्याशी महेशनं वाद घातला। त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरसिंह अंकुशकर यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353 कलमान्वये गुन्हा दाखल केला। यानंतर महेश नायकुडे यानं पत्रकारांना खोटं सांगून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरसिंह अंकुशकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कांबळे यांनी आपणास मारहाण करून आपणाकडून मोबाईल हिसकावल्याचा आरोप केलेला होता। त्याला प्रत्युत्तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरसिंह अंकुशकर यांनी महेश नायकुडे खोटं बोलून सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचं नरसिंह अंकुशकर यांनी अस्मिता विजन न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं। 19/12/2018 रोजी आम्ही पोलीस स्टेशनला हजर काम करीत असताना दुपारी अंदाजे 2 ते 2:30च्या दरम्यान दुपारी अंदाजे 2:30 ते 2:45च्या दरम्यान सदर बाजार पोलीस स्टेशननी एक मागं डॉक्टर गुली अश्विनी हॉस्पिटल यांच्या फिर्यादीवरून एक कलम 420, 170, 504, 506चा गुन्हा दाखल केलेला होता। 511 याचा एक गुन्हा दाखल केलेला होता। तर त्या गुन्ह्यामध्ये महेश नायकुडे म्हणून हा एक आरोपी होता। त्या आरोपीनं, तो राहणारा बार्शी तालुक्यातला आरोपी आहे, तर तो आरोपी त्याच्यात निष्पन्न झाला। तर त्या तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं होतं की तो इथं गेस्ट हाऊसला मी PMO ऑफिसचा व्हिजिलन्स आहे असं सांगून तो राहिला होता आणि एम्सला मी हेड ऑफ डिपार्टमेंट आहे असं म्हणलं। आम्ही त्याचा शोध घेतला आणि त्या आरोपीला त्याच्यात अटक केलं। त्यानं त्याच्यात गुन्ह्यात वापरलेली गाडी, मोबाईल जप्त वगैरे केला आमच्या संबंधित IO PSI कांबळे यांना सांगून। आरोपीची 4 दिवस PCR भेटली आणि नंतर आरोपी तो MCR झाला। त्याच्यानंतर त्या जी संबंधित कार ज्यांची होती त्यांनी त्या कारचं कोर्टामध्ये कार मिळावी म्हणून त्यांची वाहन मिळावं म्हणून अर्ज दिला। त्याप्रमाणे ते वाहन त्यांना परत दिलं। संबंधित जो आरोपी आहे तो परत काल पोलीस स्टेशनला त्याचा एक मोबाईलची ऑर्डर काहीतरी घेऊन जायचं म्हणून आला आणि त्यानं जोरात आरडू लागला की त्यावेळेस पण PSI कांबळेंनी त्याला सांगितलं की बाबा संबंधित आमचे हेड कॉन्स्टेबल आहेत, त्याच फायरिंगला गेलेले, तिथं आहेत, हजर नाहीत असं तो म्हणत असताना तो उठून बाहेर निघून गेला तो। आणि तर त्याच्याविरुद्ध तर पोलिसांसोबत जे गैरवर्तन केलं, कांबळेला पुन्हा नंतर उद्धट बोलला म्हणून त्याच्याविरुद्ध आम्ही कलम 353 प्रमाणे काल गुन्हा वेगळा दाखल केला। त्याचा ड्रायव्हर वगैरे पोलीस स्टेशनमध्ये येऊन तो पण गैरवर्तन करू लागला म्हणून त्या ड्रायव्हरच्या आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। ड्रायव्हरला आणि त्याला अटक केलं त्याला आम्ही काल त्याच्यामध्ये, त्याचा जो ड्रायव्हर आहे त्याला। तर त्यांनी काहीतरी आज मीडियाला आणि प्रेसला एक उलटी-सुलटं काहीतरी दिलं आहे की स्वतःचं पाप लपविण्यासाठी किंवा स्वतःचा गुन्हा लपविण्यासाठी कुठं पोलिसांच्या विरोधात किंवा अधिकाऱ्यांच्या विरोधात हे केलेलं आहे। वास्तविक आमच्या पोलीस स्टेशनला CCTV बसवलेली आहे की जर एखादा कुणीही माणूस आला तर ते CCTVमध्ये क्लिअर दिसते की त्या माणसाला कोण बोलायला लागलं, अगर त्याला कोण छेडछाड करायला लागलं, अगर त्याला मारायला लागलं किंवा आणखीन कुठल्या काही घटना करायला लागलं तर तसा कुठलाही प्रकार त्याच्यासोबत काल आमच्या इथं झालेला नाही आणि आमचं त्याच्यात म्हणजे हे सर्व क्रिस्टल क्लिअर आहे। उलटा तो येऊन इथं पोलीस स्टेशनमध्ये येऊन दमबाजी करून अधिकाऱ्याला संकट म्हणजे हे करू लागला। तर त्याच्यावर आम्ही कलम 353 सरकारी कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल केला। तो गुन्हा दाखल झाला, त्याला माहिती झाल्यामुळं त्याने हे असं कुठे ना काहीतरी ॲलिगेशन करत आहे।